श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती ग्रहणासाठी असणार आहे. अमावस्ये दिवशी ग्रहण आलेलं आहे आणि ग्रहण जे आहे ते भारतामध्ये दिसणार आहे का, यासाठी आपण चर्चा करणार आहोत. खूप जणांचा समज आणि गैरसमज या पद्धतीचा आहे की नेमका आपण सणवार करायचं का नाही, किंवा दीप अमावस्या साजरी करायची का नाही, किंवा आपण गटारी अमावस्या साजरी करू की नाही. कारण खूप जणांच्या पद्धतीने ज्यांच्या ज्यांच्या हिशोबाने प्रत्येक जण आपल्या आपल्या गटारी अमावस्या साजरी कोण करत असते, कोण दीप अमावस्या साजरी करत असते. आणि या श्रावण महिन्याची सुरुवात जी अमावस्यानंतर होणार आहे ती कशी करावी, हा सगळ्यांचा प्रश्न आहे. तर त्याचं नेमकं उत्तर काय आहे? ग्रहण हे आपल्याकडे दिसणार आहे की नाही, ह्या वेद आहे किंवा गर्भवती महिलांनी पाळायचं, लहान मुलांनी पाळायचं, आजारी व्यक्तींनी पाळायचं की नाही, ह्या सगळ्या प्रश्नांचा तुम्हाला प्रश्न पडलेला जर असेल तर नक्कीच हे ग्रहण आहे. पण 12 ऑगस्ट 2026 रात्री 9:04 सुरू होताना दिसत आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 4:45 समाप्ती होताना दिसत आहे. आणि हे जे ग्रहण आहे ग्रीनलँड, आयलँड, उत्तर रशियन, स्पेन आणि पोर्तुगाल या भागामध्ये दिसणार आहे. भारतामध्ये ते दिसणार नाही. आणि भारतामध्ये न दिसण्याची जी कारणं आहेत, तर हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9:45 ते पहाटे 2:15 या वेळेत होताना दिसत आहे, म्हणजेच रात्री होताना दिसत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या गोल आकारामुळे त्याची सावली फक्त ग्रीनलँड, स्पेन व आणि याची सावली जी आहे ती स्पेन, ग्रीनलँड आणि उत्तर अटलांटिक महासागरामध्ये या भागामध्ये पडताना दिसत आहे. यामुळे आपल्याकडे त्याचा काही संबंध येणार नाहीये किंवा आपल्यामध्ये दिसेल याचाही काहीही म्हणजे काही दिसणारच नाहीये आपल्याकडे. कारण त्या गोष्टीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसण्याचा, भारतामध्ये दिसण्याचा काही संपर्क येत नाही. गटारी अमावस्या आणि दीप अमावस्या हे सण साजरे करण्यासाठी धार्मिक दृष्ट्या आणि भविष्य ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बघायला गेलं तर हे आपण साजरी करू शकतो. आणि महत्वाचं दुसरं असं आहे की समज आणि गैरसमज, कारण खूप सारे जण सोशल मीडियाशी कनेक्ट होतात, खूप सारे व्हिडिओज बघतात आणि त्या पद्धतीने काहीही गोष्टी करायला लागतात. तसं काही करू नका. तुमचं दैनंदिन आयुष्य जे आहे ते तुम्ही रोजचं रुटीन जे आहे ते करू शकता. आणि खाणं पिण्याचं जे आहे ते सुद्धा तुम्ही दैनंदिन आयुष्यामध्ये जे आहे ते करू शकता. यामध्ये अजून जर तुम्हाला काही बदल मिळेल किंवा घडणार असेल, किंवा या गोष्टीचा तुमच्यावरती काय परिणाम घडणार असेल, तरी सुद्धा मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच करतेच. पण शक्यतो तरी भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाहीये. हे ग्रहण आपल्याकडे काहीच संबंध येणार नाहीये, त्यामुळे नाही पडलं तरी चालेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अजून काही प्रश्न वाटले तर माझ्या ह्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, मला मेसेज करा, कॉल करू नका, मेसेज करा. म्हणजे मी तुम्हाला काय प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्याचं उत्तर तुम्हाला देईल. श्री स्वामी समर्थ.